खरं तर पाहतोय की पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये असणाऱ्या एकता नगर परिसरामध्ये खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे नागरी वस्तीमध्ये पाणी घुसलेलं आहे। जर आपण पाहिलं तर एनडीआरएफचं पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं आहे। त्यांच्या वतीनं ह्या एकता नगर जो भाग आहे त्या भागाची पाहणी करण्यात येते। जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गुडघ्यापर्यंत या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि इथे महापालिकेचे अधिकारी सुद्धा आहेत। त्याचबरोबर पासून आपण पब्लिक ऍड्रेसिंग सिस्टीम असेल, वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण नागरिकांना आवाहन करणे सुरू आहे की तातडीने सुरक्षित स्थळी हलवा। आपण पण इथे एक तात्पुरते निवारा शिबिर उभारलेलं आहे, त्याचप्रमाणे ते स्वतःच्या नातेवाईकांकडेही जाऊ शकतात। त्यामुळे आपण दर 5 ते 10 मिनिटाला आपली पब्लिक ऍड्रेस सिस्टीम आहे जी कार्यरत आहे की दरवेळेला ती किती पाणी सोडले विसर्गाबाबत माहिती देत आहे। आणि तरी नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत आपण काल रात्रीपासून 8 कुटुंब आपण अगदी सुरक्षितरित्या शिफ्ट केलेली आहेत। अगदी आज सकाळी सुद्धा आपण 7 कुटुंब पाण्यातनं बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी त्यांना हलविण्यात आलेलं आहे। आणि एकूण नागरिकांचा प्रशासनाबद्दल सकारात्मक प्रतिसाद आहे, कोणत्याही प्रकारे त्यांना रोष नाही। कारण आपली जी महापालिकेची यंत्रणा आहे ती अगदी 24/7 या ठिकाणी काल सकाळपासून कार्यरत आहे आणि तिथून पुढे संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत कार्यरत राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। आताच या ठिकाणी इंडियन आर्मीचे सुद्धा अधिकारी कर्मचारी येऊन गेलेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी कुठेही पॅनिक न होता, अफवांवर विश्वास न ठेवता महापालिका प्रशासनाशी संपर्क साधावा असे आम्ही आवाहन करत आहोत। मॅडम, आता एनडीआरएफचं पथक जे आहे घटनास्थळी दाखल झालेलं होतं, आर्मीचे पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं होतं, काय चर्चा झाली, त्यांनी पाहणी सुद्धा केली। आता इथे आर्मीचं पथक दाखल झालेलं होतं, त्यांनी एकच सांगितलं की बाबा ज्यावेळी आम्हाला इमर्जन्सी कॉल येईल आपणाकडनं किंवा हेड ऑफिसकडनं आम्ही विदिन 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी आम्ही हजर होऊ। त्यांची आपण राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा आज प्रत्येक इमारतीमध्ये जाऊन घरांमध्ये जाऊन नागरिकांना सावधान राहण्याचं किंवा घाबरून न जाण्याचं आवाहन केलेलं आहे। त्याचप्रमाणे महापालिका प्रशासन जे काही आपल्यासाठी करत आहे त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। मॅडम, आपण बघतो की या द्वारका सोसायटीमध्ये ग्राउंड फ्लोअरवरती म्हणजे जे पार्किंग जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे, वर काही नागरिक अडकलेले आहेत, त्यांच्याशी कशा पद्धतीने संपर्क साधण्यात येतो? नाही, इथे जे आहेत ना साहेब 2 मजल्यांवरचे नागरिक आज स्वतःहून बाहेर निघाले, त्यांना आपण काल सकाळपासून आवाहन करत होतो। आता जे नागरिक आपण त्यांना अडकलं म्हणू शकत नाही, तर ते स्वतःच्या मनाने वरती थांबलेले आहेत। आणि ज्या 2 फ्लोअरवरील जे नागरिक होते ज्यांनी विनंती केली की आज आम्हाला बाहेर पडायचे, त्यांना आपल्या फायर ब्रिगेड यंत्रणेने सुरक्षितरित्या बाहेर काढलेलं आहे। त्यामुळे वर अडकलेले नाहीये, तर ते स्वतःच्या स्वमर्जीने वरती थांबलेले आहेत। आवाहन केल्याच्या नंतर सुद्धा ते बाहेर येस, वारंवार आवाहन करूनही ते लोक त्यांनी स्वतःच्या घरात राहणे पसंत केलेले आहे। मॅडम, आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? इथे आपली जे आहे आरोग्य विभाग हा पूर्णपणे कार्यरत आहे। इथे इव्हन आपलं जो हेल्थ डिपार्टमेंट आहे त्यांनी इथे फिरता दवाखाना ठेवलेला आहे। त्यांचे आपले क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आहेत, झोनल वैद्यकीय अधिकारी, त्यांच्या हाताखालची संपूर्ण यंत्रणा इथे आहे। त्याचप्रमाणे आपण फॉगिंग असेल, औषध फवारणी असेल, पाण्यात असलेला कचरा असेल, बॉटल्स असेल त्या उचलून बाजूला टाकणे, या सर्व गोष्टींची काळजी आपला आरोग्य आणि हेल्थ विभाग घेत आहे। पण आपण बघतो की आता द्वारका सोसायटीमध्ये जे लोक स्वतःहून वरती आहेत त्यांच्या अन्न पाण्याची वगैरे काही व्यवस्था करण्यात आली? नाही, त्यांनी अशा प्रकारे ते म्हटले की आमच्या घरात आमच्यासाठी पुरेसं अन्न आणि हे आहे। त्यांना पाण्यासाठी आपण जे पाणी जे लागणार आहे त्यासाठी मात्र आपण आता 2 टँकर या भागामध्ये बोलवलेले आहेत आणि सील्ड बॉटलांची ही व्यवस्था आपण करत आहोत। मॅडम, जर पाहिलं तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे काहीतरी एमएससीबी कडून काही या ठिकाणी विद्युत पुरवठा वगैरे चालू आहे का बंद? नाही, एमएससीबी मार्फत काल पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्यानंतर काल रात्री तिथला विद्युत पुरवठा बंद केला या भागातला काही इमारतींचा, जिथे पाणी शिरलं ते इमारत बंद केलेला आहे। तो त्या पुणे महापालिकेच्या सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या उपायुक्त यांनी सांगितलेलं आहे की व्यवस्थितपणे जी आहे ती परिस्थिती अजूनही जी आहे ती नियंत्रणात आहे। आत्ताच नुकतंच आर्मीचं पथक घटनास्थळाशी येऊन पाहणी केलेली आहे। ज्यावेळेस त्यांच्याकडनं त्यांना कॉल जाईल, आपत्कालीन परिस्थिती उद्भवेल, त्यावेळेस आर्मीचं पथक सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बीरकर सह राजरत्न जोधे, टॉप न्यूज मराठी, पुणे।